महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपडा आगारात नवीन BS6 वाहनांचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न। चोपडा तालुक्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या मागणीवरून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चोपडा आगारास एसटीच्या ताफ्यात नवीनच दाखल झालेल्या BS6 10 वाहने देण्याचे जाहीर केले व त्या अनुषंगाने आज दिनांक 2 एप्रिल रोजी नवीन 5 BS-VI बस मिळाल्याने आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व माजी आमदार लताताई सोनवणे, आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला। आगाराचा संपूर्ण परिसर रांगोळीने तर नवीन बसेस फुलांनी सुशोभित करून बसेसची पूजा करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनेश बाविस्कर व महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लेझी नृत्य सादर करून लक्ष वेधून घेतले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, माजी उपसभापती MV पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, संचालक ॲडव्होकेट शिवराज पाटील, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी आगार प्रमुख महेंद्र पाटील, स्थानक प्रमुख परेश बोरसे, वाहतूक निरीक्षक नितीन सोनवणे, सिद्धार्थ चंदनकर, लेखाकार ईश्वर चौधरी, अतुल सोनवणे, श्याम धामोळे, काशीनाथ कोळे, मधुसूदन बाविस्कर, नरेंद्र जोशी, कांतीलाल पाटील, अनिल बाविस्कर, भगवान नायदे, चंद्रपान रामसिंग, संदीप पाटील, मुन्ना ठाकोर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। काय सांगणार या संदर्भात? महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एसटी महामंडळाच्या सहकार्याने आपले मंत्री महोदय आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्याकडे मी अधिवेशनाच्या कालखंडात मागणी केली होती की चोपडा तालुक्याला बसेसची संख्या कमी। त्यांनी तातडीने ती मागणी मंजूर केली। 5 बसेस आज आपल्या डेपोला देण्यात आलेल्या आणि अजून आपण जवळपास 31 बसेसची मागणी केली। 5 बसेस पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे अजून, म्हणजे 10 बसेस आपल्याला ह्या पंधरवड्यात भेटणार आहेत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।